अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेर येथे 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा हा पवित्र दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली आणि हा दीपप्रज्वलनाचा विधी अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा असा सर्वांच्या मनाला भावला. यानंतर राजवी मुर्डे आणि अन्वी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अनुष्का लवडे हिने कार्यक्रमाची उद्दिष्टे सांगत प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते गुरु आणि शिष्य या विषयावर सादर केलेली नाटिका. यामध्ये ओवी झांबरे, अनन्या जाधव, अनन्या गुंजाळ, अर्पित शेळके, कार्तिक गवांदे, साई शिरसाट, नकुल खरोडे, पियुष कांदेकर आणि ईशान हलाल या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुमधूर गीत आरोही आणि तिच्या समूहाने सादर केले. या सुमधूर गीताने सभागृहात भक्तिभावाचे आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात पुढे शौर्य आणि त्यांच्या समूहाने ट्रिब्यूट टू गुरुज या थीमवर आकर्षक आणि जोशपूर्ण नृत्य सादर केले. या नृत्याने गुरूंप्रतीचा आदर आणि सन्मानाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात जागवली. कार्यक्रमाची खास बाब म्हणजे इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली विशेष सभा. त्यांनी गुरुच्या अनन्यसाधारण महत्त्वावर आधारित विचार, भाषणे आणि सुविचार सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या निरागस पण भावस्पर्शी सहभागाने कार्यक्रमाला वेगळेच वलय लाभले. कार्यक्रमाचा समारोप रुद्र गवांदे याने आभार प्रदर्शन करून केला. त्याने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल, शिक्षकवृंद, सहभागी विद्यार्थी व सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले. त्यानंतर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या आदरणीय प्राचार्या सेठी मॅम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. गुरूंचे जीवनातील स्थान, त्यांचा सन्मान आणि त्यांच्या शिकवणीचे पालन याचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी सदैव आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार प्रामाणिक, जबाबदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाने सर्वांच्या मनात ज्ञानविन नसे गुरु सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया या पवित्र संदेशाचा जागर केला आणि एक संस्मरणीय प्रेरणादायी प्रसंग म्हणून सर्वांच्या हृदयात आठवण रूपाने साठला.